एक 45 वर्षीय महिला घरात एकटी असताना मागील भांडणाच्या कारणावरून आरोपी पीडित महिलेच्या घरात घुसले आणि महिलेला शिवीगाळ दमदाटी करून लाकडी दांड्याने मारहाण करून विनयभंग केल्याची घटना राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरात दिनांक 19 जून रोजी घडली. पीडित महिला राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरात कुटुंबासह राहते. दिनांक 19 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास महिलेचा मुलगा आरोपीच्या घरासमोरून कामावर जात होता. तेथे आरोपी आकाश उर्फ राजू नाणेकर याने मागील भांडणाचा राग मनात धरून मुलाकडे रागाने पाहिले व शिवीगाळ केली. तेव्हा मुलगा त्यास म्हणाला की मला शिव्या का देतो असे विचारले असता दोघात वाद झाला. परंतु गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी सदर वाद मिटवला. त्यानंतर पीडित महिला घरी एकटीच असताना आरोपी तेथे गेले आणि शिवीगाळ करून तुझा मुलगा कोठे आहे, त्याला आता जिवंत सोडणार नाही. तेव्हा पीडित महिलेने त्यांना काय झाले असे विचारले असता त्यांनी महिलेला लाकडी दांड्याने मारहाण केली आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. तेव्हा महिलेने आरडाओरडा केला असता तेथे त्यांचा भाया व पुतण्या दोघे जण भांडणे सोडवण्यासाठी आले. तेव्हा आरोपींनी त्यांना देखील लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच तुमच्याकडे पाहून घेऊ अशी धमकी दिली. या घटनेत महिलेचा भाया व पुतण्या गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पीडित महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी आकाश उर्फ राजू सीताराम नाणेकर, रोहन योगेश ढोकणे, योगेश रामभाऊ ढोकणे, महेश जालिंदर ढोकणे, विशाल दत्तात्रय ढोकणे सर्व राहणार उंबरे तालुका राहुरी या 5 जणांवर शिवीगाळ, मारहाण, धमकी व विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील निकम हे करीत आहे. सतीश फुलसौंदर सह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.